ह्याला एकरूप होणं म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. जाईपर्यंत मी भक्त आहे, पण एकदा त्याच्याजवळ पोहोचलो मीच देव झालो. ही एकरूपता आहे, हे अद्वैत आहे. आपल्या ध्येयाशी ही एकरूपता गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं. तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल, ध्येयाला वेगळं मानाल, काही नाही होत. ते माझं गाव, मी त्याचा नागरिक, विकास होऊच नाही शकत. मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी, हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढे जाईल. तुमच्या ध्येयाचं तसंच आहे. समर्पण वृत्ती त्यातून जन्म घेते. ह्या क्षमता 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 तयार झाल्या ना, मग या क्षमतांचा समुच्चय तयार होतो. मग समर्पण येतं त्यात. त्याला आम्ही झोकून देणं असं म्हणतो. हात राखून नाही करायचं. काही बघू जमलं तर करतो प्रयत्न, बघू पुढच्या वेळी. काही होणार नाही तुमच्या हातून, अजिबात काही नाही. ठाम ठरवायला हवं. ठाम, अगदी ठाम. हे कधी घडतं? स्वतःवर विश्वास असेल तर. स्वतःवरचा विश्वास कधी येतो? स्वतःच्या क्षमतांची जाणीव असेल तर. स्वतःच्या क्षमतांची जाणीव कधी होते? स्वतःची ओळख पटली असेल तर. मी वारंवार का सांगतो हे? माझे वडील पोलीस मध्ये आहेत म्हणून मला जायचं आहे, नका येऊ. वडिलांची इच्छा आहे, अजिबात नको फिरकूस. भाऊ म्हणतोय नकोच, नाही परत भरतील का नाही माहित नाही, अजिबातच येऊ नकोस. बघू लॉटरी लागली तर, वळून पण बघू नको. काय आहे तुझ्यात? आमची अडचण काय माहितीये? आम्ही सिंह आहोत, पण आम्ही सिंह आहोत हेच आम्हाला माहिती नाही, ही आमची अडचण आहे. आमच्यात क्षमता आहेत, कुठली क्षमता आहे हे आम्हाला माहिती नाही, ही आमची अडचण आहे. जीवाच्या आकांताने पळत जातो, पण नाही पोचू शकत. मान्य कर रे, नाही तुझ्यात ती पळण्याची क्षमता. दुसरी कुठली आहे शोध ना. आहे काही ना काही, पण आम्हाला मुळात आमच्यात काय आहे त्याचा शोधच लागत नाही. मी वारंवार सांगतो, या जगात सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. याचं कारण असं की त्या नियंत्यानं आपल्या प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय, अलौकिक क्षमता दिली आहे. पण दुर्दैवानं तो गुण, ती क्षमता आमच्यात आहे हेच आम्हाला माहिती नाही. आयुष्य त्याचा शोध न घेताच तसंच वाया जातं. क्षमतांचा वापरच होत नाही आणि चौघांच्या खांद्यावर गेल्यावर स्मशानात आमच्या बरोबर ती क्षमता सुद्धा राखून तिथंच राहते. अशा असंख्यांच्या असंख्य क्षमता ज्यातून जग घडवता आलं असतं, त्या स्मशानभूमीत तशाच न वापर केलेल्या पडून आहेत. म्हणून त्या स्मशानाला मी सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. आपल्यात काय आहे? कुठली क्षमता आहे आपल्यात? शिक्षणातून कळतं हे आपल्यात काय आहे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, 3 शब्दांपासून बनला आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम. म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. ह्या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. दुर्दैवाने हे कुठेच घडत नाही. तरी आम्ही म्हणतो आम्ही शिक्षण घेतो. आमच्यातले सुप्त गुण शोधलेच जात नाहीत. सापडले तर त्याचं संवर्धन होत नाही, झालंच तर त्याला व्यासपीठ मिळत नाही. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, पोलीसमध्ये आपण गातो किती छान, त्याच्यात गुण होता, त्याला व्यासपीठच मिळालं नाही, त्याला इकडचं क्षेत्र मिळालं. आमची अडचण काय माहिती आहे? ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो. ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो, तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे, जो गुण आहे, त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही. आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही. अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा, त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं. तुम्हाला सर्वोत्तम यश
यश मिळवायचं ना, तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं ना, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा. बस तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण ते आवडीचं असतं, सवड आपोआप येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला त्या दिशेनं जाता आलं पाहिजे, त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे. मग आम्हाला यश सहज मिळवता येतं. क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात, घडवता येतात, क्षमता बदलवता सुद्धा येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांपेक्षा मी तयार असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अडचण काय आहे, क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो, विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरतं. 10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्ही तुमच्या क्षमतांचं नियोजन किती करता? भरती जाहीर झाल्यावर मग आमची पळायला सुरुवात होते. भरती जाहीर झाल्यावर मग मार्गदर्शन शिबिर आहे का रे कुठं? मग ठेवलेली पुस्तकं बाहेर निघतात, लेटेस्ट एडिशन आहे ना रे. नाही मिळत यश. असं क्षमता आहेत पण नियोजन नाही. उपयोग काय? दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. विश्वास आहे महाराजांना, आत्मविश्वास आहे. हो, खान मारणारच. हा विश्वास यश देतो तुम्हाला. क्षमता असल्या माहिती की मग नियोजन करता येतं. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आपल्या मर्यादा किती, आपण कुठपर्यंत, हे सगळं घडवता येतं. मग नियोजन, ते झालं की मग आत्मविश्वास. मी वारंवार एक गोष्ट सांगतो. 2:30 वाजता कोतळा बाहेर निघाला. खानाचं सैन्य आजूबाजूला झाडाझुडपात होतं. मराठी सैन्य त्यांच्यावर तुटून पडलं. बघता बघता लंगडेतोड चालू झाली. खानाचं सैन्य पाठला पहिला पळत सुटलं. खानाच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट तिथंच. मराठी सैन्याने हे सगळं ताब्यात घेतलं, मिळवलं. महाराजांना माहिती आहे खान आपण मारणारच आहोत. खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. त्यातली 2000 घोडी आपल्याला या प्रसंगात मिळणारच आहेत आणि मिळालीही. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. गाडी आहे ना घरी, का मला चालवता येत नाही ना? उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि 6 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे. हो, मिळवणारच. हा स्वतःच्या क्षमतांच्या सामर्थ्याच्या बळावर कमावता येतो. एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकाला विचारलं, गुरुजी दुसरा नंबर कोणाचा आलाय? गुरुजींना आश्चर्य वाटलं. पहिला विचारतात, हा दुसरा कसा विचारतोय? गुरुजी म्हणले, अरे पहिला नंबर कोणाचा आलाय विचार ना, दुसरा कोणाचा आलाय काय विचारतो? नाही, पहिला माझा आहे ते मला माहिती आहे, दुसरा कोणाचा आहे ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणायचा. हा स्वतःवर इतका आत्मविश्वास हवा, तेव्हा यश मिळवता येतं. तेव्हा मग कसली परिस्थिती येऊ द्या, खडतर येऊ द्या, बिकट येऊ द्या, काही येऊ द्या, कसलाही प्रश्न, काही अडचण नाही. आत्मविश्वास असतो तो सगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जायला भाग पाडतो आणि तुम्ही विजयी होता. मी परवा पुण्यात होतो. महात्मा फुले भाजी मंडईच्या इथं उतरलो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. तो गाडी आत लावायला गेला. मी बाहेरच होतो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता. कल्पना क्षमता कशी एखादा विकसित करतो. त्याला त्याचे गजरे विकायचे. तसे रोज सगळे पाटे घेऊन बसतात, पण विकले कुणाचे जातात? जो काहीतरी वेगळ्या कल्पना शक्तीनं ते करत होते. मला त्याची कल्पना आवडली. तो गजरेवाला आल्या गेल्या आईंकडं, ताईंकडं, माईंकडं बघून म्हणत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. पुढे गेलेल्या बायका माघारी यायच्या, असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही? बघू बरं दे. 15 मिनिटात पाठी रिकामी झाली हो त्याची. 1 महिना सुकणार नाही म्हटल्याबरोबर आता 2-4 राहिले होते. तेवढ्यात समोरून एक मॅडम निघाल्या होत्या. हे
त्याने त्या मॅडम लाक मारले, हो मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या, त्याला म्हणाल्या गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. क्षमता तुमच्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणं ही कल्पना तुमच्याकडे हवी. पण लोक जर तुमच्या गळ्यात काही मारत असतील तर ते गळ्यातनं सहज बाहेर करता येईल अशी ही क्षमता तुमच्याकडे असायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी कष्टानेच होतात असं नाही. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत असं नाही. बऱ्याच लढाया बुद्धीच्या जोरावरच जिंकता येतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थितीची गोष्ट आहे. एक लाकूड तोड्या बेफामपणे लाकडं तोडत होता. पहिल्या दिवशी 5 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 2, चौथ्या दिवशी त्याला एकच अंधार पडायला लागला तरी तुटेना. त्याला काही कळे ना. पहिल्या दिवशी तर मी 5 तोडलेली झाडं आणि चौथ्या दिवशी फक्त 1 पण नाही. दुसऱ्या गुराख्याची मात्र त्या लाकूड तोड्याची रोज 5 असं का होतंय? त्या दुसऱ्याने याला विचारलं, मला सांग तुझ्या कुऱ्हाडीला तू धार कधी लावलेली? म्हटलं पहिल्याच दिवशी. तू कितीही ताकद लावलीस, कितीही सामर्थ्य लावलंस, पण जर तुझ्या कुऱ्हाडीला धार नसेल तर उपयोग काय आहे? तुम्ही कितीही अभ्यास करा, पण त्या अभ्यासाचं नियोजन नसेल, त्याला जर तंत्र नसेल तर त्या अभ्यासाचा उपयोग काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यशाला शॉर्टकट नसतो, पण यशाला सुनिश्चित तंत्र असतं. ते तंत्र आम्हाला गाठता यायला हवं, ते आम्हाला प्राप्त करता येत. त्याच्या बळावर मग आम्ही हवं ते मेरिट मिळवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याला कौशल्य म्हणतो आम्ही. क्षमतांबरोबर कौशल्य असतात. ही कौशल्य आम्हाला हस्तगत करता यायला हवीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही माणसं आपण बघितली असतील, म्हणजे काही चित्रपटामध्ये एखादा कलाकार अगदी सडपातळ दिसतो आणि वर्षभरानंतर तोच कलाकार अगदी 200 किलोचा दिसतो. शरीर यष्टी बनवता येते, कमावता येते, त्याला योग्य आहाराची गरज असते. मग हेच तंत्र पोलीस भरतीच्या वेळी आम्हाला नाही कमावता येत का? एखाद्या चित्रपटासाठी कलाकार जर त्याची शरीर यष्टी घडवू आणि बदलू शकतो, तर माझी छाती न फुगवता किती, फुगवून किती, हे स्वतःच्या शरीर यष्टीला आम्हाला बदलताना घडवता येऊ शकत नाही का? येतं. त्याचं तंत्र आहे. ते तंत्र आम्हाला हस्तगत करता यायला हवं. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, पण त्याच्याही पेक्षा प्रशिक्षण ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रशिक्षण तुम्हाला हे बारकावे सांगते. हे बारकावे तुम्हाला कळत गेले की मग तुम्हाला यश 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 जवळ येतं. लेखी परीक्षेत कोणते प्रश्न येतात, वारंवार कुठले येतात, गेल्या 10 वर्षात कोणते कोणते प्रश्न आलेत, का बदलले गेलेत, का तेच पुन्हा आलेत, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा संच आम्ही बघितलाय का? ते प्रश्न एकदा नीट निरकलेत का, न्याहाळलेत का, का सरळ आम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करत बसतो? परीक्षेचंही तंत्र आहे. काही लोक 18 तास अभ्यास करतात तरी नापास होतात, काही लोक 4 तास करतात तरी गुणवत्तेत येतात. असं का होतं? कष्ट, ऊर्जा, वेळ आणि श्रम जितके जास्त खर्च कराल तितकं यश, असं गणित नाही. त्याचं तंत्र जुळायला हवं. ते तंत्र जुळलं की मग यश मिळतं. शत्रूचे 2 सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले. शत्रूचे आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी साऱ्यांना माहिती, पण त्या 2 सैनिकांकडे बघितलं आणि नेपोलियन म्हणला सोडून दे त्यांना, अजून युद्धाला सुरुवात नाही, त्या सैनिकांनी काय अपराधही केला नाही, उगाच यांना कशाला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपट्यात म्हणाला, जा 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 तुम्ही जा. ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं. म्हटला तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा. हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सुरवायला कर. तू भिवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल, पळवत नाही पुढं. सेनापती म्हणला ठीक आहे. सेनापतीला हे सांगितलं, नेपोलियननं दुसऱ्या सरदारला सांगितलं, आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत नेईल. ज्यावेळी आपलं सैन्य त्याच्या पाठीमागं शत्रूचं सैन्य पाठलाग करत जाईल, त्यावेळी तू मध्येच दबा धरून बस आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर. सरदार म्हटलं ठीक आहे. नेपोलियननं सांगितल्यासारखं सेनापतीनं केलं. शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला, अचानक भिल्याचं नाटक केलं आणि सरळ वळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं. शत्रू सैन्य त्याच्या पाठलागावर पळत सुटलं. बघता बघता सेनापतीचं सैन्य पुढं, शत्रूचं सैन्य पाठीमागं. आणि ज्या सरदारला नेपोलियननं सांगितलेलं की दबा धरून बस, शत्रूचं सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून शत्रूच्या
सैन्यावर तिने प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला. शत्रूचं सैन्य जागेवर पराभूत झालं, मरून पडलं. सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले, तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण, तुमच्या या युद्धतंत्राच्या बळावर आज आपण जिंकलो. पण हे तुम्हाला सुचलं तसं पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव करावा ते? नेपोलियन म्हणाला, सकाळी ज्यावेळी ते 2 सैनिक तुम्ही पकडून आणले होते, त्या 2 सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं, त्यावेळी माझ्या लक्षात आलं त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे, पाठीवर नाही. हे निरीक्षण असतं, हे तंत्र असतं. यश मिळवायचं आहे ना, यश मिळवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागेल, मग विजय मिळवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र. बाकी काही नाही लागत. हे तंत्र मिळवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, बाकी कुणीच नसतं. मग ती कारणं वगैरे निघतात ना सगळी, असं झालं तर ती फक्त सबबी आहेत. मुख्य कारण आहे भीती. या जगात ज्याला घाबरावं अशी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. ह्या जगात घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. आणि ती दुसऱ्या कुणाचीही नाही, आपल्या मनातली भीती. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एखादी गोष्ट करायची आहे पण धाडस नसतं. धाडस नसणं म्हणजे भीती वाटणं. बरं, भीती फक्त अपयशाचीच असते असं नव्हे, बऱ्याचदा भीती यशाचीही वाटते. माझ्या एका मित्रानं प्रमोशनच नाकारलं. म्हणलं का रे? नाही, प्रमोशन घेतल्यावर इंग्रजीत बोलायला लागेल. त्याला इंग्रजीची भीती, त्यांनी यशाचा मार्गच बंद करून टाकला. अपयशाची नाही, यशाची भीती असते. ही भीती सगळ्यात धोकादायक आहे, सगळ्यात धोकादायक. आणि ही भीती बाहेरून कुणी निर्माण करत नाही, ती आपल्या मनातून निर्माण होते. ती आत्मविश्वासाच्या अभावातून येते. तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील, तुमच्या क्षमतांवर विश्वास असेल, त्यातनं तुमच्यावर प्रगाढ आत्मविश्वास स्वतःवर असेल, तर तुम्हाला भीती वाटतच नाही. पण हे जर नसेल तर भीती सगळ्यात महत्वाची, जी तुम्हाला पराभूत करते. बाकी कुणी पराभूत करत नाही तुम्हाला. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, भीती. ती पहिल्यांदा काढून टाका. पण काय आहे अडचण आमच्याकडे? प्रेरणा देणारे, उत्साह वाढवणारे, म्हणजे आता हे वैभव परब, त्यांचे सहकारी, अशी फार दुर्मिळ माणसं असतात. बरीच लोक, जमेल का तुला? मला नाही वाटत. परीक्षा कोण देणार आहे? तू कशाला सांगतो? आपल्याला त्याच खरं वाटतं. खरंच नाही जमणार का? आमच्या आजूबाजूला सगळा परिसर आहे ना, तो असा आहे. सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कसं व्हायचं हो? म्हणजे लहानपणी आपलं लक्षण असताना आपल्या मुलानं कुठे अंधारात जाऊ नये, तो धडपडू नये, त्याला लागू नये, म्हणून आई सांगते तिकडे नको जाऊ, भाऊ आहे. लहानपणाच्या अर्धजागृत मनावर तो भाऊ असा बसतो ना, लग्न झालं तरी माणसं अंधाऱ्या खोलीत जात नाहीत. दोष त्याचा नाही हो, लहानपणी त्याच्यावर जो संस्कार झालाय ना, अंधारात भाऊ असतो, तो जातच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी. माणसं नकारात्मक ही भीती घालत राहतात, सतत सतत भीती घालत राहतात. आमच्या अर्धजागृत मनावर त्यातून परिणाम होतो. मग इंग्रजी ते अवघडच आहे. मग ते शारीरिक चाचणी, ती तर फार कठीण आहे. मुलाखत बोलूच नको. मला गणितच कळत नाही. काय हा प्रकार काय आहे? मी वारंवार सांगतोय, नकारात्मकतेच्या वातावरणात अजिबात राहू नका, अजिबात नको. आणि भीती पहिली मनात आहे ना, ती काढून टाका. आम्ही काय करतो, संकट यायच्या आधीच त्या संकटाचं भयान काल्पनिक चित्र मनात रंगवत राहतो.
आणि मग फार काहीतरी आता होणार, दबा धरून बसते भीती. प्रत्यक्षात ज्यावेळी संकट येतं, निघून जातं, काहीच होत नाही, मग आपल्याला उगाच टेन्शन घेतलं. अरे तो आधीच कशाला विचार करतो मग? म्हणजे पाठीशी आपल्याला बुडू देणार नाही असा प्रशिक्षक आहे, तरीही पाण्यात पहिल्यांदा बुडी मारताना भीती वाटतेच. उडी टाळायचा आपण प्रयत्नही करतो, पण अशक्य झाल्यावर अखेर कोणीतरी ढकलल्यावर आपण पाण्यात पडतो. मग जीवाच्या आकांताने हातपाय मारायला सुरुवात करतो. श्वास घेता येत नाही, श्वासासाठी जीव घेणे धडपड चालू होते. पण स्वतःला वाचवण्यासाठी बघता बघता आपण त्या पाण्यावर स्वार व्हायचा बेफाम प्रयत्न करतो आणि काही काळानंतर आपण त्या पाण्यावर अलवार स्वार होतो. हात चालवणं, पाय फिरवणं हे जमू लागतं आणि आस्ते आस्ते पोहणं जमतं. नंतर उगाच घाबरलो होतो. तुम्ही पाण्याच्या भीतीवर विजय मिळवला म्हणून पोहणं शिकला, पण जर तुम्ही भीतीवर विजय मिळवला नसता तर आयुष्यभर ते पाणी तुम्हाला तुमच्या अपयशाच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं आणि तुम्ही मरेपर्यंत सांगत राहता, मला कशाची भीती वाटत नाही, फक्त पाण्याची. का? पोहता येत नाही. तुम्हीच तुमचे अपयशाचे रस्ते तयार करून ठेवत असता. उडी मारत नाही तोपर्यंत भीती वाटते, एकदा पाण्यात पडला, गुदमरला की भीती निघून जाते. कुठल्याही क्षेत्रात जा, घुसा आधी, पडा. लांबून नाही कळत, दुरून डोंगर साजरे आपण म्हणतो, नाही जवळ जाऊन बघा काय आहे ते, मग कळतं. ही भीती 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 तशी तशी तयार होते आपल्या मनात. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती. एक गाव होतं, त्या गावाच्या बाहेर एक डोंगर होता आणि त्या डोंगरावर आजतागायत कुणी गेलंच नव्हतं. गावात वंदता अशी होती की जो कुणी त्या डोंगरावर जायचा प्रयत्न केला किंवा गेला तो परत कधी आलाच नाही. त्यामुळे त्या डोंगराकडे कोणी फिरकायचंच नाही. लहानपणापासून त्या गावातल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर तोच संस्कार झाला, तिकडे जाऊ नको. तिकडे गेला की गेला, परत आलाच नाही. कायम जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या मनात ती भीती तशीच होती. पण नवीन बंडखोर रक्ताचे काही तरुण मुलं देशाच्या स्वातंत्र्य दिनी दिवशी त्यांनी जसं ठरवलं काहीतरी वेगळी स्पर्धा करूया, आणि त्यांनी स्पर्धा काय ठरवली, त्या गावाबाहेरच्या त्या डोंगरावर जो कोणी जाईल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विलक्षण स्पर्धा होती. ती स्पर्धा ऐकली तशी सगळी जुनी जाणती मंडळी एकत्र आली, पंचायत बसली, काय तरी काय काढलंय, कशाला नको ते उद्योग, कशाला विषयाची परीक्षा, आतापर्यंत कुणी गेलं नाही, गेला तो परत आला नाही, अजिबात काही नाही. सगळ्यांनी कडकडून विरोध केला, पण हे बंडखोर रक्ताचे ऐकेच नात. काय झालं तरी होऊ द्या, पण ही स्पर्धा होणार. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्येष्ठ जाणती माणसं सांगतात, अरे नका रे करू असलं काहीतरी, कशाला उगाच विषयाची परीक्षा घेताय, अरे तिकडे गेलाय तो परत नाही आला, चांगलं आयुष्य जगताय, का कशासाठी? पोरं ऐकायच्या मानसिकतेतच नव्हती. मग प्रत्येक आई बापाने आपल्या पोराला समजवायला सुरुवात केली, नको रे बाबा, नाही शिकला तरी चालेल, नको जाऊ, आम्ही पोचतो तुला. आई म्हणलंय का भरती झालाच पाहिजे, चालेल नाही झाला तरी, पण तिकडं नको जाऊ. सगळ्यांनी आपापली पोरं बाळ जेवढी समजवली, कसे बसे 5 लोक त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले. 5 तरुणांनी भाग घेतला. स्पर्धा सुरू झाली तरी काय ज्येष्ठ जाणती माणसं सांगताय ते नका जाऊ, विषयाची परीक्षा घेऊ नका, तिकडे जो गेलाय तो परत आला नाही, उगाच नका हे करू. पण नाही ऐकलं. ती स्पर्धा चालू झाली. 5 जण त्या डोंगरावर चालायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली. खालून आरोळे येत आहेत, आवाज येतोय, परत या, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी फिरा. मुलं पुढं निघाली. अचानक खालून परत गरका ऐकू आला, अरे ऐका, आत्ताच परत फिरा, अजून वेळ गेलेली नाही, माघारा या. त्यांचा तो आवाज ऐकला आणि शेवटचा 5वा शेजारच्याला म्हटला, खरंच असेल का असं? नाही, एवढे सगळे सांगतात म्हटल्यावर मग काय करूया, राहू दे. खालून खूपच आवाज येतो रे, काहीतरी असल्याशिवाय माणसं असं सांगणार नाहीत. पण काय असं काय करूया? त्यांची चलबिचल झाली. खालच्यांचा आवाज वाढला. तसा एक जण म्हटला, मी जातो परत. दुसरा म्हटला, मग मी कसं काय जाऊ, मी पण येतो परत. आले दोघं माघारी खाली.
ते दोघं आले तसे खालच्या आणखी चव चढला. अरे हे दोघं शाने झाले, तुम्ही शाने व्हा, कशाला जाताय, कशाला विषयाची परीक्षा करताय, माघारी या. ते तिघं पुढे तसेच निघाले चालत चालत पुढे. अचानक त्या मागच्या दोघातला एक जण ठेचकाळा धाड दिशी खाली पडला. कसा बसा अंग झाडत उठून उभा राहिला. दुसऱ्याने विचारलं काय झालं रे? काय कळलंच नाही रे. अचानक मागून कोणतं ढकलल्यागत झालं. अरे पण आपल्या मागं कोणच नाही. हो पण खोटं सांगतोय का? खरंच तर. बरं मी नेहमी खाली बघून चालतो. पण दगड पण नाही तिथं. ठेच लागायचं कारण काय? एकदम असं कोणतरी जोरात ढकलल्यागत झालं. तुला काय म्हणायचंय? काहीतरी आहे राव. आतापर्यंत कधी असं ठेचकाळलो नाही आणि एवढा खाली बघून चाललोय. आहे मग नको बाबा, जाऊ माघारी. ते दोघं सुद्धा त्या भीतीनं माघारी गेले. खालच्या लोकांना आणखी आनंद झाला. आता एक जणच निघालाय वर. लोक त्याला हाका मारायला लागले, परत ये परत ये परत ये. पण या पठ्ठ्याचं लक्ष नाही. त्याचं आपलं सरळ चालणं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं चालणं. चालतोय 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 ना अखेर तो त्या डोंगरावर पोहोचला. स्वतःच्या हातातला ध्वजने त्या डोंगराच्या शिखरावर लावला आणि खाली हात फैलावत जिंकलो असं त्याने अभिवादन केलं. तो डोंगरावर पोहोचलाय. खालच्या लोकांनी बघितलं आणि एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली आणि असंख्य माणसं त्याला वर आणायला धावत धावत त्या डोंगराकडे निघाली. आतापर्यंत जे कुणाला जमलं नव्हतं ते यांनी साधलं. आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर पोहोचलं नव्हतं, तो हा पोहोचला. विलक्षण यश मिळवलं. सगळं कौतुक करायला झेपवले. तोही वरून खाली आला. अर्ध्या वाटेतच त्याला लोकांनी अगदी खांद्यावर उचलून घेतलं. वाजत गाजत मिरवणूक चाललीये. अवघा आनंद कल्लोळ हल्ल कल्लोळ चाललाय. जिंकला. 1 लाखाचं पारितोषिक जिंकलं. एक म्हातारा मात्र त्या गर्दीत न त्या जिंकलेल्या पोराला सारखा विचारतोय, अरे पण तुला जमलं कसं? सगळी माघारी आला, तू कसं काय नाही आला? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तो कसं काय गेला? आतापर्यंत कुणी गेलेला परत आला नव्हता, तो कसं काय आला? तो म्हातारा काय प्रश्न विचारायचं थांबे ना. तो काही थांबेच ना म्हणल्यावर जनी खांद्यावर घेतलेला तो त्याला म्हटला, कुणाला विचारताय? अरे ह्यालाच ना जिंकलाय तो, कसा काय जिंकला? त्याला विचारून काय उपयोग आहे का? का बाहेर आहे? त्याला ऐकू येत नाही. तो ध्येयाच्या शिखरावर का पोचला माहितीये? बाहेर होता म्हणून. तो का पोचला माहितीये? इतरांचे नकारात्मक बोल त्याच्या कानावर पडत नव्हते म्हणून. ज्यांना ऐकू येत होतं ते माघारी फिरले, परत फिरले. हा नाही, याला ऐकूच येत नव्हतं. एकदा तुमचं ध्येय ठरलंय ना, एकदा तुमचा पक्का निश्चय झालाय ना, एकदा तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव आहे ना, तुमच्या स्वतः प्रगाढ आत्मविश्वास आहे ना, कुणाचंही ऐकू नका. मग अजिबात नाही. भैरेवा. जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही ना, सरळ भैरेवा. काही बघायची गरज नाही कुणाच. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही सबल असा दुर्बल असा, तुमच्यात गुण असतील तुमच्यात गुण नसतील, तुमच्यात क्षमता असेल नसेल, तुमच्यात कमतरता असतील, काही 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 एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमची इच्छाशक्ती विलक्षण असेल ना, पोचायची जिद्द असेल आणि उत्कटता आपल्या ध्येयाला गाठायची असेल आणि त्या तीव्रतेनं जर तुम्ही चालत असाल ना, तर या जगात तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, कोणीच नाही. फक्त ती तीव्रता हवी, बस. त्या तीव्रतेनं जायला हवं तुम्ही. मग मग काही 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 नाही. ह्या जगात फक्त ताकदवान असलेली एकच गोष्ट आहे, तुमची चिकाटी. फक्त चिकाटी. बाकी सगळे गुण तुमच्याकडे नसले तरी काय हरकत नाही, फक्त चिकाटी. तेवढी चिकाटी तुम्हाला जिंकून देऊ शकते. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही. पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं. पाण्याचा एक थेंब सतत 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 त्या वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि अखेर त्या पत्राला सुद्धा भेग पाडतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही, ताकद त्याच्या आविरात सातत्यानं चिकाटीनं चिवटपणे कोसळण्यात आहे. बस. दारावर धडका मारत राहा. एकतर दार उघडेल तरी, नाहीतर मोडून पडेल तरी, कारण दाराच्या पलीकडे स्वागताला यश उभा आहे.